पुढे बघ ना, सगळ्या मसनारी गेलं तरी मी त्याचं पण बघतो ती म्हातारी बी तसंच करते. ही करण्यापर्यंत सोडून द्या, म्हातारी बी त्याच्यात पाहिजे त्या नावाशिवाय पेटतो पाहिजे. पण पुढे काही कळत नाही. गायकवाड साहेब आपलं लिखाण खूप सुंदर आहे, पण ह्या डोक्यात घुसेल एवढं शॉर्टकट यायला सुरू करा. म्हणजे बोलत पाहिजे तर 4 वेळा टाका, दिवसातून 4 वेळा टाका. समितीचे कोकण समन्वयक व मुख्य समन्वयक माननीय जगदीप तांडेल साहेब, तसेच ते अप्रभव संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मोलाचं मार्गदर्शन करावं. सगळे कार्यकर्ते स्वागत. जर त्यांनी आज आपलं ऐकलं, आज तरी लिखी दिलं, तर आंदोलन बंद होईल, नाहीतर बंद होणार नाही. त्याच्यासाठी मी माईक घेऊन मध्ये उभा राहिलो आणि म्हणलं तुमच्या जरा मनात शंका काढाव्या की बाबा आंदोलन कधीपर्यंत आहे. बरेच जण म्हणले की आंदोलन कितीपर्यंत आहे. मला वाटतं काही जणांनी तिकीट काढले काय गेलो दुपारच्या नंतरची परत जायची. का बायकोला सांगून आलेत मी संध्याकाळपर्यंत घरी येतोय म्हणून? काय नाही ना, बरोबर आहे का? असं काय नाही ना. तुम्हाला महाराष्ट्र समाचार. आमची मागणी साधी सरळ आहे. साधारण अगदी सरळ आहे. तुम्ही आम्हाला अनुसूचित जमातीचे दाखले जे आहेत ते मिळालेच पाहिजेत आणि मिळाल्यानंतर त्याला वैधता मिळाली पाहिजे. तुम्ही वैधता देताना 99.9% दाखले विस्तारित क्षेत्रातले अवैध करता. त्यामुळे काय होतं, आमचं शिक्षणाचं वाटोळं, आम्ही नोकरीचं असतो नोकरीचं वाटोळं, कुठल्याही राजकीय क्षेत्रामध्ये आम्ही कुठल्या लढाईला गेलो किंवा निवडणुकीला गेलो तिथे आम्ही डिस्क्वालिफाईड. तर आमची मागणी सरळ आहे की हे जे काय क्रायटेरिया आहे सर लक्षात घ्या की तुम्ही निकष तपासणी समितीचे निकष हे स्पष्ट करा, ब्लॅक अँड व्हाईटमध्ये स्पष्ट करा. आणि आम्ही जर कोळी नसो किंवा अनुसूचित जमातीचे नसो तर आम्ही कुठल्या जातीचे आहोत ते ठरवा. मग आमची लोकसंख्या तुम्ही वापरायला नको. आम्ही जर नाही आदिवासी, आम्ही नाही मूळ निवासी, तर तुम्ही सोडून द्या आम्हाला, आमचं काही म्हणणं नाही. पण आमची लोकसंख्या ही 1.25 कोटी आहे. या महाराष्ट्रामधल्या 10 कोटीमध्ये आम्ही जर 1 कोटी बाजूला झालो तर तुम्हाला कुत्रही कोणी विचारणार नाही. कुठल्याही संविधान बोला सर. बाजूला जो बोर्ड आहे त्या बोर्डावर एक बॅनर आहे सेन्सस 1901चं बॉम्बे प्रांताचं. त्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की मुख्य जातीची नोंद करा, उपजातीची नोंद करण्यात येऊ नये. आमच्या सुद्धा कोळी नोंदी सापडल्या तर ती नोंद चुकीची नोंद ठरवू नये आणि आम्हाला सुद्धा महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, टोकरे कोळी त्याचा ज्या जमातीचा दावा असेल त्या जमातीचं त्याला वैधता प्रमाणपत्र मिळावं, एवढी सोपी आणि सरळ मागणी आहे. कारण आम्ही अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये 28, 29, 30 वर आहोत. आमची लोकसंख्या राज्याची गृहीत धरूनच या राज्याचं बजेट ठरतं. या राज्यातले 25 विधानसभेचे मतदारसंघ, 4 लोकसभेचे मतदारसंघ आरक्षित झालेले आहेत. मग आम्हाला आरक्षण ठरवताना गृहीत धरलंय तर वैधता प्रमाणपत्र देताना का भेदभाव केला जातो? एकदम सोपी मागणी आहे आणि आम्ही कोणाच्या नवीन आरक्षण मागत नाही. आमचं असलेलं आरक्षण 45 वर्ष आम्हाला मिळू दिलं जात नाही. ते फक्त एका नोंदीवरून ती नोंद आमची चुकीची ठरवू नये, क्षेत्रातील लोकांप्रमाणे सुद्धा आम्हाला मिळावं ही आमची मुख्य मागणी आहे. आपली लोकसंख्या हे महाराष्ट्र शासन त्याचे आमदार आणि खासदार 288 आमदारामध्ये 25 आमदार आपल्यासाठी आपल्या नावाने आपल्या लोकसंख्येने आरक्षित झालेले आहेत. म्हणजे शेड्यूल ट्राईबचे म्हणून 25 आमदार आणि त्याचबरोबर 4 खासदारीचं आरक्षण दिलेलं आहे. शेड्यूल कास्टसाठी 5 खासदारांचं आरक्षण आहे. पण प्रश्न आपल्याला असा येतो आता की तुम्ही आमची लोकसंख्या घेता. आमची लोकसंख्या म्हणजे 1.25 कोटी, 11 कोटीच्या महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये कोळी समाजाचे, कोळी आणि तत्सम जमातीची लोकसंख्या ही 1.25 कोटी आहे. मग ही 1.25 कोटीमधलंही तुम्ही जर सगळ्यांनी विचार केलात तर ह्या स्पेसिफाईड एरिया म्हणजे कुठला धुळा, नंदुरबार प्रत्येक ठिकाणी 6-6, 8-8 आमदारांचं आरक्षण आणि आमच्याकडे 2-2, 2.5 कोकणाचा, रायगडचा विचार घ्या. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा विचार आहेच, परंतु रायगडमध्ये सुद्धा माझ्या जवळजवळ 2-2.5 लाखाचं वोटिंग आहे, 2-2.5 लाखाचं लोकसंख्या आहे. पण तिथे एकही आमदाराचं आरक्षण नाही. आणि ही जी परिस्थिती आहे त्यामध्ये हे जाणीवपूर्वक सगळं आरक्षण जे आहे ते स्पेसिफाईड म्हणजे एका ठराविक
जिल्ह्यापुरती मर्यादित केलेलं आहे आणि उर्वरित संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ ह्या सगळ्यांना वंचित केलेलं आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण ठेवलेलं नाही आणि जे आपल्या नावाने आपल्या लोकसंख्येने निवडून जातात ते असेंब्लीमध्ये आणि पार्लमेंटमध्ये गेल्यानंतर बनवतात काय, हे जे आहेत हे खोटे आहेत, है ना, ह्या सवलती हे लाटतात. पण वस्तुस्थिती काय आहे, आमच्या नावाने तुम्ही सगळ्या मुख्यमंत्र्यांनी 14 सोमय्या मैदानामध्ये या ठिकाणी दत्ताभाऊ यांच्या माध्यमातून जे गौर कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाच्या माध्यमातून जे काय आंदोलन आहे ते दत्ताभाऊंनी कशा पद्धतीने घेतलेलं आहे आणि त्यांच्या प्रमुख मागण्या काय आपण त्यांच्याकडे ऐकून घ्या. जय आदिवासी, जय ज्योती. मित्रांनो, आपण आज जो आमचा नागपूरमध्ये राहिलेला प्रश्न होता तो प्रश्न सोडवण्यासाठी आपण आझाद मैदानामध्ये आज 23 तारखेला आंदोलन घेतलेलं आहे. आणि आंदोलन एक दिवसाचं नसून जोपर्यंत शासन आपलं परिपत्रक काढत नाही 1950 पूर्वीच्या कोळी नदीवर आदिवासी माध्यमाचा जमातीचा जातीचा दाखला आणि जातवादाच्या परिपत्राचा जे परिपत्रक जोपर्यंत शासन काढत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. त्याप्रमाणे ESP क्षेत्रामध्ये 1950 पूर्वी कोळी नदी आहे आणि कोटेशी क्षेत्रामध्ये सुद्धा 1950 पूर्वीच्या सगळ्या कोळी नदीच आहेत. त्यामुळं जर एकच संविधान असेल आणि एकच कायदा असेल तर असा दुजाभाव का, आणि हा दुजाभाव आपण बंद करावा आणि कोटेश क्षेत्रातील उर्वरित क्षेत्रातील सर्व आदिवासी बाधित कोळ्यांना आपण न्याय मिळवून द्यावा यासाठी हे आंदोलन आहे. आपल्याला जरी वाटत असेल हे धरणं आंदोलन आहे, पण तो माझं आजपासून आमरण उपोषण आहे आणि त्यांनी दिलेले ज्या आम्हाला काही अटी शर्ती आहेत त्या शर्ती सगळ्या पाळून आम्ही हे आंदोलन चालू ठेवणार आहे. जर त्यांनी आमचा आज त्यांनी आम्हाला लेखी दिला तर आज आंदोलन संपणार आहे. त्याच्यानंतर जोपर्यंत ते आम्हाला लेखी देत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालू पुढचे नियोजन ते बोलायच्या गोष्टी नाही. तुम्ही मला माहिती आहे मुंबईमध्ये शासनाने पोलिसांच्या माध्यमातून खूप मोठं षडयंत्र करून इथं कुठल्याही माणसाला कुठल्याही समाजाला जमातीला त्याचे जे मूलभूत अधिकार आहेत त्याच्यापासून वंचित ठेवण्याचा डाव इथं केलेला आहे. एवढ्या अटी आहेत, एवढ्या शर्ती आहेत. आमचे 3 वेळा इथे तुम्ही परमिशन रिजेक्ट केलेले आहेत. त्यावेळी 4थ्या वेळेस त्यांना जसं पाहिजे त्यांना मला साहेब तुम्ही लिहा, मी त्याच्यावर सहाय्य करतो. त्यावेळेस त्यांनी मला आज परमिशन दिलं आहे, ते मला आज सकाळी परमिशन दिलं आहे. त्यामुळं त्यांनी सांगितलं की हे सगळे कायद्यात रूपांतर करून घेतलं आम्ही. ठीक आहे, तुम्ही कायद्यात रूपांतर केलं, बाबासाहेबांपेक्षा तुम्ही मोठे नाहीत. संविधानाला मानणारा आम्ही आहोत आणि संविधानाप्रमाणे आम्ही करणार आहोत. आणि जर तुमचे ते कायदे असतील तर ते तुमचे तुम्हाला लकलाभ असो. आम्ही तुमचा कायदा पाळतो, परंतु आम्ही जे आमरण उपोषण ठरवलेलं आहे ते आमरण उपोषण कंटिन्यू करणार. आणि जोपर्यंत शासन हे 1950 पूर्वीच्या कोळी नदीवरनं उर्वरित क्षेत्रातील सर्व कोळी बांधवांना अनुसूचित जमातीचा दाखल्याचा GR परिपत्रक पारित करत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही या ठिकाणी. आज दत्ताभाऊंनी जाहीरपणे मान्य केलेलं आहे की जोपर्यंत शासन यांना त्यांच्या मागण्या पूर्णपणे अटी मान्य करत नाही तोपर्यंत ते आझाद मैदानावरून कंटिन्यू त्यांचं उपोषण चालू राहणार आहे. तरी त्यांच्या मागण्यांना महाराष्ट्रामधून सर्व कोळी बांधवांचा चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला आहे. इथून पुढे प्रतिसाद चांगल्या पद्धतीने त्यांना मिळेल आणि त्यांच्या आंदोलनाला लवकरात लवकर प्रशासनाने दखल घेऊन त्यांच्या मागण्या लवकर मान्य करावा. जय जय महाराज. त्यांना याचा कुठलाही लाभ घेऊ द्यायचा नाही आणि सगळा मध्ये त्यांनी खायचं वरते त्यांनी तुम्हाला आणि आम्हाला आमच्या बालबच्चांना खोटं ठरवायचं. हे खोटे आदिवासी म्हणून खोटे फायदे घेत म्हणून तुम्ही तर एवढे माहितीपूर्ण आहात, एवढे लायक माणसं आहात, पण तुम्ही आमची लोकसंख्या वापरू नका ना. तुमच्या असलेल्या लोकसंख्येप्रमाणे हार्डली एखादा खासदार आणि 2-4 आमदार जाऊ शकतात, 25 नाही आणि 4 खासदार तर मुळीच नाही. परंतु ते त्यांना लाज शरम काही नाही. तुमची लोकसंख्या पाहिजे पण तुम्ही आदिवासींच्या फॅसिलिटी घ्यायची नाही हे त्यांना मात्र मान्य आहे. आणि ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. ह्याच्यापुढे माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट राहणार आहे, जे आपण कायदेशीर लढाई लढत आहोत आणि जी आपण कायदेशीर लढाई लढत आहोत त्यामध्ये बोलतो ना जरा सवयी कमी आहे त्याच्या
जी लढाई आपल्या चाललेली आहे दाखल्यासाठी वगैरे त्यामध्ये बांधवांनो हा जो एक विषय आहे की आमची लोकसंख्या तुम्ही वापरताय, आमची लोकसंख्या तुम्ही वापरताय, पण स्पेसिफाईड एरियामधले आलेले आमदार आणि खासदार आणि त्या तिथेच असेंब्लीमध्ये आणि पार्लमेंटमध्ये आपल्या विरुद्ध बोलतात की पश्चिम महाराष्ट्रातलं आहे, कोकणातलं आहे, मराठवाड्यातलं आहे, सगळे खोटे आहेत, ते खोटे आहेत. लोकसंख्या त्यांना पाहिजे आणि वापरतात ही त्या लोकसंख्येच्या आधाराने त्यांचे 25 आमदार आणि 4 खासदार झालेले आहेत. पण हे जर आरामखोर असे असेल तर एक गोष्ट अशी होते की ह्यांना आपण कायदेशीर नोटीस द्यावी का बा तुम्ही जर आहात 25 आमदार आणि 4 खासदार तुमची लोकसंख्या दाखवा. माझ्या बांधवांनो आणि भगिनीनो, आजचा आपण जे इथे आपण लढाई करत आहोत या पद्धतीने आवाज याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. आज तसं पाहिलं तर या ठिकाणी